येवला येथील बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेल्या गृहोपयोगी साहित्य वितरण केंद्रावर अव्यवस्थेचा कळस गाठल्याचं समोर आलंय। लाभार्थ्यांना योग्य माहिती न मिळणे, एजंटचा हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे। खरवंटी येथील रहिवासी सचिन आहेर यांनी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 9 एप्रिल 2026 रोजी भांडे किटसाठी अर्ज केला होता। मात्र प्रक्रियेदरम्यान एजंटचा वाढता हस्तक्षेप आणि लाभार्थ्यांची होत असलेली लूट याबाबत शंका निर्माण झाल्याने त्यांनी संबंधित आयुक्तांकडे तक्रार केली होती। दरम्यान 28 एप्रिल रोजी पैठणी क्लस्टर केंद्र येथे भांडे किट वितरण सुरू असताना सचिन आहेर तेथे गेले। त्यांनी आपल्या किटबाबत चौकशी केली असता उपस्थित प्रतिनिधींनी उद्धट भाषेत तुला भांडे मिळणार नाही असे सांगितल्याचा आरोप आहे। यावेळी त्यांच्याशी वाद घालत धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय। घटनास्थळी काही एजंट देखील उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी सचिन आहेर यांनी येवला पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल नोंदविला आहे। या घटनेमुळे बांधकाम कामगार योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मी सचिन बाळासाहेब आहेर, करवंडी तालुका येवला जिल्हा नाशिक। मी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी पैठणी केंद्र येवला येथे भांडे गृह उपयोगी संच भांडेसाठी थंब देण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली होती। तर मी तिथे गेलो असता त्यांनी अपॉइंटमेंट घेतली आणि भांडे 8 ते 15 दिवसांना मिळतील असं सांगितलं। मग त्यानंतर मी घरी आलो। त्यानंतर घरी आल्यानंतर मी काल पुन्हा तिथे गेल्यानंतर पंडित चव्हाण हा दलाल तिथे होता आणि हा दलाल तिथे येऊन मला बोलला की तुझं इथं काय काम आहे, तू इथं कशासाठी आला, आम्ही बघून घेऊ इथं कसं हे करायचं काय करायचं, तुझं इथं काही काम नाही, तू निघून जा इथून। मग मी म्हटलं मी दिनांक 8 दिवसापूर्वी त्यांची तक्रार केली होती की इथं भरपूर एजंटांचा सुळसुळाट बांध कामगारांची लूटमार होते, लोकांना न्याय भेटत नाही, 2-2, 4-4, 500 रुपये घेऊन त्यांचं तिथे लूट करतायत। हेच ते दलाल, हेच ते एजंट होते आणि यांनी लूटमार करत असताना मी आयुक्तांच्याकडे तक्रार केली होती। 8 दिवसापासून तिथे एकदम स्ट्रिक्ट वातावरण झालं होतं ना, एकही एजंट तिथे थांबत नव्हता। मग आम्ही फक्त काल भांडे मागणी करण्यासाठी गेलो तर तिथे हा एजंट आम्हाला तिथे आढळून आला। यांची तक्रार आम्ही केल्यानंतर यांना खूप राग आला आमचा। मग राग आल्यानंतर त्यांनी मग आमच्यावरती लगेच मारामारी हाणमार मला काल केली। त्या हाणमारीमध्ये मी त्यांच्यावरती आज येवला पोलीस स्टेशन मध्ये गुन्हाही दाखल केला। गुन्हा दाखल केल्यानंतर मला पुन्हाही फोन आले, पुन्हाही त्यांच्या गुंडांचे काल मला दिवसभर फोन येत होते। फोन आल्यानंतर ते खूप काही अशी धमकी द्यायचे, हाणमार करण्याची भाषा करायचे, तुला घरातून बाहेर काढू। मी पूर्णपणे असुरक्षित आहे आणि मला न्याय कुठे भेटत नाही, मला न्याय मिळावा अशी मी शासनास विनंती करतो। आणि माझ्या जीवाला धोका आहे, या धोका माझ्या जीवाला काही जीवितहानी झाल्यास या सर्व जबाबदार हा पंडित चव्हाण असेल। काल झालेल्या घटनेचा आज मी येवला पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली असून मला पोलिसांकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे आणि माझ्या जीवाला काही बरं वाईट आणि धोका झाल्यास यास पूर्व जबाबदार पंडित चव्हाण असेल। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।